माझा रुटीनचा चहा मी आता बनवते आहे. थोडी बडीशोप घेतलेली मी, 2-3 तुकडे दालचिनीचे घेतलेले, ओली हळद घेतलेली आहे, नंतर अद्रक घेतलेली आहे आणि 2-3 लवंग घेतलेले आहे. आता मी याचा चहा बनवणार आहे. चहा म्हणजेच काढा. तर मी आता 1 ग्लास पाणी घेते आहे आणि त्याच्यामध्ये टाकते आहे. नंतर आपण जे पाणी पितो ना ते पाणी घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये जातील आता मी टाकते कढीपत्ता, दालचिनी, हळद, आणि अद्रक, लवंग आणि हे सौंफ. आता याला चांगलं उकळी द्यायची जोपर्यंत त्यात कलर उतरत नाही. हे सगळे माझ्या घराची दिशा ही पूर्व दिशा असल्यामुळे इकडे बघा हा सूर्य उगलेला आहे. आज थोडीशी मी लेटच उठले. तर हा माझा रुटीनचा आता मी चहा बनवते आहे. मी जवळजवळ आता चहा सोडून खूप दिवस झालेत. जर एखाद्या वेळेस फारच आठवण आली तर चहा घेते, पण शक्यतो मी आता माझा रुटीनचा हा काढा, नाहीतर मग गुळवेलचा काढा. तर गुळवेलच्या काढ्याचं पण मी एक हे टाकेल, माझं रुटीन शेअर करेन मी तुमच्यासोबत. आता उकळी येईपर्यंत याला छान हलवायचं नाही, काही नाही. माझी गॅलरीमध्ये छोटे मोठे झाडं लावलेले आहेत मी. कढीपत्त्याचं पण झाड आहे माझ्याकडे. ताजा फ्रेश कढीपत्ता मिळतो. पुदिना पण आहे. शमीचं झाड आहे. आणि माझ्या घराची पूर्व दिशा. खूप छान फ्रेश वाटतं गॅलरीमध्ये आल्यानंतर. माझ्या इथे किती छान वाटतंय. मला असं वाटतं पुदिन्यासारखे झाडं, आणि मी तुळशीचे पानं पण टाकणार आहे. म्हणजे लक्षातून गेलं. तुळशीची पानं पण ॲड करणार आहे. पण हे माझं रुटीन आहे. आपला काढा बनलेला आहे. आता ही आपण चहा घेणार आहे. ही माझी सकाळची रुटीनची मॉर्निंगची चहा. सकाळी फिरून आले की मी आणि माझे मिस्टर काढा घेतोय. सुरुवात काढ्यानेच करतो आता. हे माझं रुटीन आहे. हां, आम्ही आठवड्यातून 1-2 वेळेस हा काढा घेतो. कधी गुळवेलचा काढा घेतो, कधी कारल्याचं ज्यूस बनवते मी. असं हे रुटीन आहे माझं. हे बघा आपला काढा तयार आहे. गार झाला की मी पिणार आहे. बघा किती छान कलर आला.